गावच्यावडी या निवडणूक विशेष मालिकेत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर मी बीड जिल्ह्यात आहे. बीड नगर परिषद कव्हर केल्यानंतर मी आत्ता माजलगाव तालुक्यात आहे. माजलगावच्या बाजूलाच म्हणजे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचाच भाग असलेल्या बाजूला धारूर तालुका आहे आणि धारूरची सुद्धा निवडणूक आहे. या दोनही निवडणुकांची जबाबदारी आहे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्यावरती. जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे ते एकमेव आमदार आहेत ज्यांच्यावरती दोन नगर परिषदांची जबाबदारी आहे आणि दोन्हीकडेही त्यांना आव्हान आहे, कारण तिथे युती झालेली नाही आहे दोन्ही ठिकाणी. त्यावरती मी त्यांच्याशी बोलणार आहे. वेगवेगळे प्रश्न या दोन्ही निवडणुकांसंबंधितले आहेत. निवडणुकांवर बोलण्याआधी तुमच्याच मतदारसंघात काल अजितदादांच्या ताफ्यात एक अपघात झाला आणि त्यात एक जीव गेला आणि दुसरा आता सिरियस आहे. त्या कुटुंबाशी तुमचं काही बोलणं झालं आहे किंवा काय? नाही, ते अत्यंत माझ्या जवळचे कार्यकर्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य मंदे मामा यांच्या घरातली ती माणसं आहेत. त्यामुळे माझा त्यांच्याशी सातत्यानं संपर्क झाला आहे. अजूनही त्या महिलेचं निधन झालं आहे आणि पुरुषाची प्रकृती चिंताजनक आहे, त्याला पुण्यात हलवलेलं आहे. आणि आम्ही जिल्हाधिकारी महोदय आणि अजितदादांशी बोलून या कुटुंबाला जास्तीत जास्त उपचाराचा खर्च तर सरकारने करावा, परंतु मदतसुद्धा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार. या जिल्ह्यामध्ये तुम्ही दोन निवडणुकांवर सध्या तुमचं लक्ष आहे. माजलगावात तिकडे असेल. तुमचं कालच मला वाटतं की वक्तव्य होतं की युती संदर्भात तुम्ही नाराजी बोलून दाखवली की युती व्हायला हवी होती, मला अपेक्षित होती, ती झालेली नाही या दोनही ठिकाणी. नाही, आता खरं सांगायचं तर लोकसभेला आम्ही पंकजाताईचं काम या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं होतं. त्यामुळे आम्हाला अपेक्षा होती की अजितदादा आणि त्या बसतील आपले पालकमंत्री आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये युती करतील, परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. आणि म्हणून आता त्यांनी वेगळं पॅनल उभा केलेलं आहे भाजपचं आणि आम्ही राष्ट्रवादी म्हणून आमचं वेगळं पॅनल आहे. आणि शरद पवार काँग्रेसचं या ठिकाणी वेगळा आहे. त्यामुळे आमची लढत ही शरद पवारच्या काँग्रेसबरोबरच राहील. पंकजाताईंकडून हा निर्णय तुम्हाला अपेक्षित होता. तुम्ही वैयक्तिक त्यांच्याशी सल्ला देऊन पाहिला होता की असं करू शकतो आपण? नाही, मी त्यांना भेटलो होतो मुंबईत किंवा काय निवडणुकीच्या संदर्भात. ते म्हणे आम्ही वरिष्ठ पातळीवर बसून युतीबाबत निर्णय घेणार आहे. त्याच्यानंतर त्यांचाही काही निरोप आला नाही किंवा मी इथे काही विचारलं नाही. आम्ही आमच्या परीनं निवडणुकीच्या तयारीला लागलो. आता या निवडणुकीत तुमचे जे तुम्हाला कायम साथ देणारे तुमचे सहकारी असतात, बाबुराव पोटभरे हे तुमच्या विरोधात आहेत. परत तुतारीचा एक इथे उमेदवार आहे. बाबुराव पोटभरे तुमचे सहकारी कसं काय यावेळी? ते विधानसभेलाच माझ्या विरोधात गेले. ते कदाचित तुम्हाला माहीत नसेल. त्यांनी आडसकरांचं काम केलं. त्यामुळे ते विधानसभेपासूनच माझ्याबरोबर नाही. ते ह्या निवडणुकीत काही तसं त्यांच्याशी युती होण्याचं किंवा बरोबर घेण्याचं काही कारण नव्हतं मला. आणि दुसरं, या सगळ्या निवडणुकीमध्ये एक मुद्दा वारंवार चर्चेत येतो आहे, तो म्हणजे धनंजय मुंडे तुमचे स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या सभा किंवा त्यांचे फोटो बॅनरवर लावणं, याच्याविषयी तुमच्या दोन तालुक्यात काय भूमिका आहे तुमची? नाही, आमची भूमिका, आम्ही अजितदादा पवार, आपले उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे, आमचे कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, मंत्री छगनराव भुजबळ, मंत्री बर्ने मामा, हे सगळे आमच्या पोस्टरवरती आहेत. त्याच्यामुळे वरिष्ठ स्टार प्रचारक 50 आहेत आमचे. तर प्रत्येकाचे 50 जणांचे फोटो छापायचे जरा अवघड झालं असतं आणि म्हणून आम्ही फक्त वरिष्ठ नेत्यांचे फोटो छापलेले आहेत. पण धनंजय मुंडेंचं नाव 5व्या क्रमांकावरती त्या यादीमध्ये नाहीच आहे. मला वाटतं आहे का? आहे. मला काही माहिती नाही, मी पाहिलं नाही एवढं, परंतु असेल कदाचित. तुम्ही निवडणुका लागायच्या वेळेलाच एक वक्तव्य केलं होतं की माझ्याकडे धनंजय मुंडेंची सभा नको, अजितदादांची. नाही, तसं उलटं घेतलं तुम्ही. मी म्हणलं होतं की आम्हाला महत्त्वाची सभा दोन्हीकडं, अर्थमंत्री आणि पालकमंत्री या नात्यानं दादाची पाहिजे. आम्ही मागणी दादाची केली होती सभेची. याचा अर्थ काय धनंजय मुंडेची नको असं काय आम्ही म्हटलेलं नाही. अच्छा, म्हणजे तसा अर्थ नव्हता? तसा अर्थ अजिबात नव्हता. आम्ही फक्त एक सभा दादाची मागितली होती आणि ती आमच्यासाठी मिळेल नक्कीच, अशी आमची अपेक्षा आहे. परळीमध्ये खरं तर भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली, ते एकत्रित लढत आहेत. त्यांना ती निवडणूक तुलनेने सोपी जाईल असा त्यांचा अंदाज आहे. मात्र
उर्वरित जे तालुके सगळे जिथे निवडणूक आत्ता आहे तिथे राष्ट्रवादीने, आता राष्ट्रवादीचे पालकमंत्री दादा स्वतः आहे ते आहेत, दादाने पुढाकार घेतला असता तर कदाचित आणखी सोपं होऊ शकलं असतं प्रत्येक नाही, तालुक्यात. मला त्या वरिष्ठ पातळीवर काय चर्चा झाली याच्याबद्दल मला माहिती नाही, पण आता जे आहे वस्तुस्थिती ती आम्ही स्वीकारलेली आहे आणि आम्ही आमच्या परीनं ते त्यांच्या परीनं लढत आहेत. परळीमध्ये युती झाली, आनंदाची गोष्ट आहे. तिथल्या बाबतीत तुम्ही आनंद आहे की त्याला भाजप हो, आता बहीण भाऊ एकत्र आले त्याचा पहिला आनंद आहे. हम्म. आता दोघं मिळून निवडणूक लढवतात त्याचा आम्हाला आनंद आहे. त्यांच्या घरात भांडणं व्हावीत अशी कोणाचीच इच्छा नाही. तुम्ही त्याच्यावरती रोखठोक बोललेलाच आहात. इथे हे सगळ्या निवडणुकांचं वातावरण चालू असताना या मतदारसंघात भोवताली एक ऊस दराचं आंदोलनसुद्धा सुरू झालं आहे. त्याच्यावर तुम्ही भूमिका मांडली आहे की काय मांडणार आहात? नाही, मी काय आता खरं म्हणजे कारखान्याचा एक संचालक आहे. माझा मुलगा आणि जयसिंग भैया हे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आहेत. ते तो प्रश्न हाताळत आहेत, मी निवडणूक हाताळतो आहे. ते ऊस जे आंदोलनात नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की बाजूला बजरंग सोनवणेंचा कारखाना दर देतो आहे, मात्र प्रकाशदादांना द्यायला काय अडचण आहे? नाही, आता आहे पहा, प्रत्येक कारखान्याची परिस्थिती वेगळी आहे. ते प्रायव्हेट सेक्टरमधला कारखाना आहे, त्यांना बाजारातून भांडवल मिळू शकतं. सहकारी कारखान्याची ती परिस्थिती नाही. हा मूळ मुद्दा आहे. आणि बजरंग बाप्पा दर देतात तो मला परवडला पाहिजे असं काही नाही. मला परवडेल तो दर आम्ही देऊ. आम्ही नेहमीच चांगला दर दिलेला आहे, FRPपेक्षा चांगला देण्याची मागची 32 वर्षाची आमची परंपरा आहे. हे आत्तापर्यंत कधीच माझ्या एरियामध्ये आंदोलन झालं नाही. परंतु हे राजकीयसुद्धा एका दृष्टीनं आंदोलन असू शकतं की माजलगाव, खरं म्हणजे आता माजलगाव तालुक्यात 50 लाख टन ऊस आहे. अशा वेळी दराचं आंदोलन होणं अपेक्षित नाही. ऊस कसा गाळप करायचं हे आव्हान कारखान्यापुढे आहे. आणि आज कारखाने बंद करण्याचं काम या आंदोलकांनी केलेलं आहे. ऊस शिल्लक राहिला तर त्याला जबाबदार हे आंदोलक शेतकरी असतील. आणि त्यांच्या मागण्यांचं काय? त्यांच्या मागण्याच्या संदर्भात ठीक आहे ना, आता कलेक्टरने काल बैठक घेतली. मी सांगितलं ना, हे अवाजवी मागण्या. 4,000 रुपयाचा दर हा कसं कोण देऊ शकतं? हे गणित आम्हाला कळत नाही. आम्ही 33 वर्ष झालं कारखाना चालवतो आहे. आता कुणी उठावं सुटावं काहीतरी गणित सांगायचे, रिकव्हरी चोरली सांगायची, नोंदी कमी जास्त झाल्या सांगायचं. हे जो माणूस 33 वर्ष कारखाना चालवतो त्याला जास्तीत जास्त दर आम्हालाही द्यावा वाटतो ना. ते आमच्या राजकीयदृष्ट्या फायद्याचं आहे ना. पण कारखाना तोट्यात जाऊन भाव द्या हे काही सहकारी कारखान्याला शक्य होत नसतं. एक प्रश्न फक्त म्हणजे इतरांच्या किंवा सर्वांच्या माहितीसाठी विचारतो की पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या दरात तफावत भरपूर आहे, तर ती सतत कशामुळे असते? त्याचं एकमेव कारण म्हणजे रिकव्हरी. कोल्हापूरमध्ये सगळ्यांना 12.5-13% रिकव्हरी मिळते. सातारा जिल्ह्यात चांगली रिकव्हरी मिळते. पुण्यामध्ये चांगली रिकव्हरी मिळते. रिकव्हरीचाच फरक आहे. 1% रिकव्हरी जास्त झाली म्हणजे 350 रुपये वाढले, फक्त साखरेचा विचार केल्यानंतर. मराठवाड्यात आम्हाला किती रिकव्हरी मिळते? 10 रिकव्हरी मिळते, 10, 10.25. ते बेसिक फरक हा रिकव्हरीमधला फरक आहे. आमच्यापेक्षाही कमी रिकव्हरी विदर्भात मिळते. काही मराठवाड्यात मांजरा पट्टा आहे तिथं जास्त रिकव्हरी मिळते. बजरंग बाप्पाचा कारखाना मांजऱ्या पट्ट्यात येतो. त्याच्यामुळं हे म्हणजे भौगोलिक, माती, पाण्याची उपलब्धता, इतर अनेक गोष्टीवरती ह्या गोष्टी अवलंबून आहेत. साखर कारखान्यात हे काही म्हणजे मग गुजरातमधले 5,000 देतात का 4,500 देतात? देतात ना, बरोबर आहे. तिथली परिस्थिती वेगळी आहे. कर्नाटकमधली परिस्थिती वेगळी आहे, महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे काय पश्चिम महाराष्ट्रात जादा दर दिला म्हणजे ते आम्ही काहीतरी लपवतो आहे, काय रिकव्हरी कमी दाखवतो असं नाही. वस्तुस्थिती जे आहे सरकारने ती मान्य केलेली आहे. शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही आता राजकारणावर युती आणि या सगळ्यावरती बोललो. काल परवा अजितदादांची सभा बीडमध्ये झाली. त्या बीडमधल्या सभेत अजितदादांच्या सभेला गर्दीच नव्हती, खुर्च्या रिकाम्या होत्या, असे काही व्हिडिओज व्हायरल केले गेले. तुमच्या काही पाहण्यात आले? तुमचं नाही, मी काही पाहिलं नाही. माझं काही तसं कानावर आलेलं नाही. तर
या 2 तालुक्यांच्या निवडणुकीविषयी प्रकाशदादांनी त्यांचं मत सांगताना सांगितलं की युती व्हायला पाहिजे होती. लोकसभेत आम्ही काम केलं आहे, तर त्यानंतर अशी परिस्थिती उद्भवायला नको होती. 2 तालुक्याचं ते सध्या काम करतायत. या सगळ्या घडामोडींवरती प्रकाशदादांनी जे सांगितलं त्यावरती तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि व्हिडिओ पुढे शेअर करायला विसरू नका.